आज रोजी संध्याकाळी 4 बजेच्या सुमारास, बाद में हिंदी देता हूँ, अभी पूरा देता हूँ। आज रोजी 4 वाजेच्या सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माजी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषिराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे। यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे से ऍक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाइट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाइट होती आणि ते फ्लाइट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाइटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाइट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तीनही आपल्याकडे आहे, तीनही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पस होता, कशासाठी चालले होते, घरी का सांगितलं नाही, हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे। आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे, कसा गेले, ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे। त्यांच्यासोबत जे त्यांचे 2 मित्र होते तेही परत आलेले आहे। आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते, तर ते आता पुढच्या विचारपूसमध्ये येणार आहे। आता आपले काही प्रश्न असतील तर विचार। कुठे आहे ते आता सध्या? पुणेमध्ये आलेला आहे, जे आहे आता सुखरूप आहे, एअरपोर्टवर आहे आणि आता ते जे आहे ते त्यांचे विचारपूस आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू आहे। पुण्यामध्ये लँड झालंय हे फ्लाइट, कुठेही उतरले नाही। बँकॉक पर्यंत विमान गेलं होतं, ते कुठून परत आलं आणि आता कुठेही नाही उतरवला। इथं पुण्यावरून बँकॉकला चालले होते, मधून त्यांना जे आहे ते बाकी सर्व यंत्रणाचे कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहेत पुणे एअरपोर्टवर लँड झालेला आहे। सर्व लोक सुखरूप आहे, सर्वांची बोलणी झालेली आहे, सर्व ओके आहे। फक्त काय कारण होता नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर आपल्याला। तुम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे, Yes. तर ते जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार का त्यांची चौकशी करणार, काय करणार? तेच आता चौकसी अंती काय क्लिअर होतो ते सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे ते तपास निर्भर करणार। किती लोक आहेत? तेच सांगतो ना, आता विचारपूस केल्यानंतर कळत, आता जस्ट लँड झालेले आहे। 3 लोक आहे, त्यांच्यासोबत 2 लोक आहेत, म्हणजे ऋषिराज सोबत 2 लोक अजून आहे। सावंत सरकार घरगुती वाद होता किंवा असं काहीच नाही। मी तुम्हाला मगाशी सांगितलं सकाळी भांडण काही माध्यमांतून असं कळतंय की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामधून ते निघून गेलेले। आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे, त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही, आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या, सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला, रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो हाला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला, संपलं। वाद नाही किंवा काहीच नाही आहे। म्हणून मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत, किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत। पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय। आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली, कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता। त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय, असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल। तुम्हाला काही मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही। तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला, त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो। माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय, तो मला सांगितलं। आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो, कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो। असं काय आहे जे खासगी विमानाने जे गेलेले आहे यंत्रणा वेठीस धरली गेली? अजिबात नाही, अजिबात तासाभरात किडनॅपिंगचा गुन्हा पण दाखल केला नाही। ठीक आहे ना, समजेल ना, झाले नाही साहेब, पण तासाभरात गुन्हा पण दाखल केला त्यांनी। ठीक आहे ना। आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं। असं पोलिसाच्या पद्धतीने करतील। 1 मिनिट, पहिला जे इन्फॉर्मेशन होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले, त्या आधारावर जे आहे ते FIR नोंदवण्यात आलेलं आहे। आता पुढे जे यांच्या तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई तक्रार दिली, त्यांनी बघितलं होतं का, दाबून नेलं गाडीत नेलं, कसं दाखल झालं, काय
आचार गुन्हेगार एवढे दिवस साहेब, एका माजी मंत्र्याचा मुलगा म्हणून यंत्रणा फास्ट हल्ली का? 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला त्यानंतर तर तुम्ही आपण अपराध जातो. पहिले मिसिंग होते. एका तासासाठी घटना कसं काय राखली? एक एक करून इथे तसाच प्रकारची तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे. पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा. कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढचा प्रोसेस होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासामध्ये जशा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची त्या दोघांनी पळून नेलं असं काही आहे का सावंत साहेब? तुमच्या त्या मित्रांनी त्याच्या मित्रांनी त्याला पळून नेलं असं काही आहे का? मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा, मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे, न सांगता गेलेला आहे. मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही. डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो. बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला तुम्हाला सांगितलं का? म्हणलं मला माहित नाही. म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला. हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोललेलं आहे. ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आलं तर मग किडनॅपचा गुन्हा कसं काय दाखल झाला? कुठला? तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हरनी त्याच्याबरोबर मी मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला यांना कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत. कंट्रोलला यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन होतं. फोन काय आला? कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगाला घेऊन गेलेला आहे. त्यानंतर जे आहे ते बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्टवरून ते गेले होते, बरोबर आहे. तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. कारण त्याच्याशिवाय ऍक्टिव्हिटी पुढे त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही. कोणाला जर आपण इनिशियल स्टेजला थांबवण्यासाठी सांगितलं, बाकी गोष्टी सांगितलं, तर एफआयआर शिवाय कुठल्या गोष्टी हलत नाही. त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता, काय कारणास्तव चालला होता, हे सर्व जे आहे ते आपल्याला नंतर तपासमध्ये जे आहे ते निष्पन्न होईल. असा होतो दुसऱ्या की मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टम वेगळी झाली असा एक आरोप होतो. हे आताच्या वेळी काही नाही आहे. कारण आता एफआयआर होऊन आता ज्यावेळेपर्यंत ह्या मुलांची विचारपूस होत नाही, बाकी गोष्टी होत नाही, त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. आता चांगली गोष्टी आहे, मुले लोक सर परत आलेले आहे. त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे. त्यांच्या घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे. बाकी आता तपास ते तुम्हाला एफआयआर नंतर शेअर करू. जर चाकरीने गेले तर प्लेनचे पैसे भरले असते. पैसे भरले की विमानाला कामाच्या अकाउंटवर पैसे भरले गेले. हेच सांगतो ना की आज जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपास आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते, नेमके कोणतं कारण होते, काय पैसे भरले नाही भरले, सिर्फ तपासमध्ये. आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते